नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज एका ठिकाणी आपण साईडवर आलो होतो. त्या ठिकाणी पूर्णपणे वायरिंगचं काम झालेलं होतं. पीओपीचं पण वायरिंगचं पूर्ण फायनल होत आलेलं आहे. पण कस्टमरला या ठिकाणी फर्निचर करायचं होतं, फर्निचरमध्ये बेड बनवायचा होता. तर मित्रांनो, आता फर्निचरमध्ये बेड बनवताना या ठिकाणी आपल्याला एक विषय आला. आपण या ठिकाणी फर्निचरच्याच मापानं स्विच बोर्ड काढलेला आहे. पण आता ह्या ठिकाणी एवढा एक विषय आलेला आहे की हा स्विच बोर्ड पुढे येणार आहे. म्हणजे फर्निचर त्यांचं एक काहीतरी 3 ते 4 इंच बाहेर येणार आहे, 4 इंचापासून पुढे होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी वरनं स्विच बोर्ड बसून चालत नाही. त्यासाठी आता एक पर्याय करावा लागतो मित्रांनो, की आता याच्या वायर आपण सुरुवातीला ह्या स्विच बोर्डच्या मापानं सोडल्या होत्या, पण आता ह्या जी वायर आहे त्या आपल्याला लांबवाव्या लागतील, जेणेकरून आपण ज्यावेळेस वरती स्विच बोर्ड बसवणार आहे त्यामध्ये बसवता येतील. ह्यासाठी ह्या ठिकाणी वायर वाढवावे लागतील. आता ह्या ठिकाणी जॉईंट मारून वायर वाढवावी लागते मित्रांनो, कारण आर्किटेक्टनं सुरुवाती ज्यावेळेस आर्किटेक्ट खचकाम चालू होतं, आर्किटेक्टला प्लॅन मागितला होता, पण आर्किटेक्टने प्लॅन दिला नव्हता. त्याच्यामुळे आता ही आपल्याला अडचण आली. जर आर्किटेक्टनं जर त्याच वेळेस सांगितलं असतं या ठिकाणी फर्निचरमध्ये बेड बनवणार आहे, तर आपण या ठिकाणी वायर पण खूप जास्त सोडली असते. आणि प्रत्येक वेळेस मित्रांनो, तुम्ही पण ज्यावेळेस खाचकाम करता किंवा कस्टमरला आणि आर्किटेक्टचा सल्ला घेतल्याशिवाय हा स्विच बोर्ड काढू नका, तर परत असा प्रॉब्लेम येतो. कारण प्रॉब्लेम हाच की जॉईंट वगैरे मारणं हाच पर्याय प्रॉब्लेम राहतो, दुसरा काही सुद्धा प्रॉब्लेम राहत नाही. कारण जॉईंट मारल्यानंतर वायरिंगची लाईफ जास्त दिवस राहत नाही. तुम्हाला पण माहिती आहे ना, आम्हाला पण माहिती आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी जॉईंटचं काम चालू आहे. सुमित हा जॉईंट मारायला चालू आहे. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. ओके मित्रांनो, धन्यवाद, आभारी.